आज आपण बनवणार आहे सुरमई फ्राय। त्यासाठी ते मी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ते आलं आणि लसूण ठेचून घेते। लसूणच्या 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा एक छोटा तुकडा घेतलाय। आलं लसूण ठेचूनच घ्यायचं, मग छान लसणाची टेस्ट उतरते। लसूण पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये घालून घेतले चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेते आणि त्यानंतर घालूया तिखट। 2 चमचे लाल तिखट टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता हे ठेचलेलं लसूण आणि मसाल्याची पेस्ट आपण सुरमईच्या पीसला लावून ठेवणार आहेत। जवळजवळ 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। जेवढं जास्त वेळ ठेवणार तेवढं चांगलं मुरणार आहे त्याच्यामध्ये लसूण। आणि काय होतं, मिठामुळे चांगलं पाणी सुटतं आणि सुरमईच्या पीसला मीठ चांगलं मुरलं जाते। त्यामुळे त्यामध्ये आधी मीठ घालून घेतलं मी। आता मी हे जेवढं जास्त वेळ ठेवणार म्हणजे 10 ते 15 मिनिटं ठेवले तरी चालतील। दोन्ही बाजूने असे मस्त मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी एक पॅन घेतलेला आहे। पॅन व्यवस्थित तापू द्यायचं आहे। त्यामध्ये घालून घेते आता तेल। 2 मोठे चमचे तेल घालून घेते। तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर घालते मी अर्धा छोटा चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग घालते मी। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि फिश फ्राय करून घ्यायचे। आता हे फिश मी एका साईडने आधी फ्राय करून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला एका साईडने फ्राय करून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटांनी आपण परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायचे। खूप छान होतात या पद्धतीने, एकदा नक्की करून बघा। कुरकुरीत फिश फ्राय तयार होतात असे। यामध्ये आपल्याला फक्त लसूण ठेचून घ्यायचे आहे आणि लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। त्यामुळे फिश खूप छान लागतात आणि कमी गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडने। अशा प्रकारे परतत राहायचं आहे। खूप छान होतात हे, एकदा नक्की करून बघा। आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। असे उरलेले जे दुसरे पीस होते ते सुद्धा मी फ्राय करून घेते आता। अगदी कमी साहित्यामध्ये फक्त आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलं नाही। झटपट असे फ्राय फिश तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। एकदा नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।